300 सांगितले. आता हे काय झालं नंबर झाला. चार किती सांगितलं आहे 360, सुशोधांनी 300. मॉडेलमध्ये 200 कपाल रुचक तरुण वलय नलक. कपाल रुचक तरुण वलय नलक. हे पाच बघा. मग सुशोधांनी एक अस्थिक असं सांगितले, अणु अस्थिक कार्पस आणि मेटाकार्पसचे गुण आहेत. म्हणजे स्मॉल स्मॉल गुण आहेत. एक अणु अस्थिक असं सांगितलेलं आहे. झाली अस्थिक आम्हाला शरण. काय झालं अस्थिक आणि काय झाली आणि वातावरण काय होतं अस्थिक जॉईंट्स पण डिफेक्ट होतात. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो सुरू करत आहोत आपल्या एनाटॉमी सिरीजचं नवीन चॅप्टर. त्याचं नाव आहे अस्थि शरीर. खूप छोटा चॅप्टर आहे. बघून घ्या काय काय दिलेलं आहे चॅप्टर मध्ये. सर्वात पहिलं इंट्रोडक्शन. अस्थिचं काय काय सांगितलेलं आहे. अस्थिचं इंट्रोडक्शन सांगितलेलं आहे. इंट्रोडक्शन नंतर नंबर्स ऑफ अस्थि इन्युमरेशन सांगितलेलं आहे. त्यानंतर टाइप्स, स्वरूप आणि इट्स अप्लाइड एस्पेक्ट. किती पॉइंट आहेत 5 पॉइंट आहेत. कोणते कोणते पॉइंट सांगितलेले आहेत. इंट्रोडक्शन, इन्युमरेशन्स ऑफ अस्थि, टाइप, स्वरूप अँड इट्स क्लिनिकल एस्पेक्ट. त्याच्यानंतर सर्वात पहिलं अस्थिची व्याख्या बघा काय. अस्थिते इति अस्ति. इति अस्ति म्हणजे याला अस्ति म्हणतात. पण कशाला अस्ति म्हणतात. अस्थिते. अस्थिते म्हणजे काय, जे शरीराचं धारण करतं किंवा बॉडीला फ्रेमवर्क प्रोव्हाइड करतं किंवा बॉडीला स्टेबिलिटी प्रोव्हाइड करतं, म्हणजे त्याला काय म्हटलं आहे अस्ति म्हटलं आहे. अस्थिते इति अस्ति. इति अस्ति म्हणजे इसको अस्ति बोलते. पण कशाला अस्थितेला. अस्थिते म्हणजे जे शरीराचं धारण करतं किंवा बॉडीला फ्रेमवर्क प्रोव्हाइड करतं किंवा स्ट्रक्चरल बॅलन्स प्रोव्हाइड करतं. अस्थिला काय म्हटलं आहे, कठीण अंश म्हटलं आहे. अस्ति एक कठीण अंश देह अस्मिन्. तर अर्थ काय सांगितलेला आहे त्याचं बघून घ्या. जे शरीराचं धारण करतं आणि शरीराला आधार देते, जे शरीराचं धारण करतं आणि शरीराला आधार देते, त्याला काय म्हटलं आहे अस्थि म्हटलं आहे. काय म्हटलं आहे अस्थि. आणि अस्थि हा शरीरातील सर्वात एक कठीण अंश म्हटलं आहे. काय म्हटलं आहे कठीण अंश, जो देहामध्ये स्थिरता टिकून ठेवतो. काय टिकून ठेवतो, स्थिरता टिकून ठेवतो. अस्थिते अस्थिते इति अस्ति. अस्ति एक कठीण अंश देह अस्मिन्. ही झाली तुमची व्याख्या, इंट्रोडक्शन झालं. अस्थि काय 5व्या नंबरचा धातू आहे. त्यानंतर इन्युमरेशन्स ऑफ अस्थि. अस्थिची संख्या किती सांगितलेली आहे. मॉडर्न मध्ये माहिती बोन्स किती सांगितलेले आहेत 206 सांगितलेले आहेत. किती सांगितलेले आहेत 200. आणि वेगवेगळ्या आचार्यांनी वेगवेगळे सांगितले. चरकांनी किती सांगितलेले आहेत 360 बोन्स सांगितलेले आहेत. किती 360 अस्थि सांगितलेले आहेत. सुश्रुतांनी किती सांगितलेले आहेत 300 सांगितलेले आहेत. आता हे काय झालं नंबर झाला. चरकांनी किती सांगितलेलं आहे 360, सुश्रुतांनी 300 आणि मॉडर्न मध्ये 206. मॉडर्नचं तर सगळ्यांना माहिती, हे लक्षात ठेवा. सुश्रुतांनी किती 300, चरकांनी 360. आता हे वेगवेगळ्या भागात शरीराच्या वेगवेगळ्या अस्थि असतात. आता सगळ्यात पहिलं काय, चरकांनी कुठं किती सांगितलेले आहेत, शाखा, कोष्ठ आणि गिर. शाखा प्रदेशी सर्वात जास्त सांगितलेले आहेत आणि असे कमी कमी होतात. शाखा प्रदेशी चरकांनी किती सांगितलेले आहेत 128. किती 128. नंतर शीर प्रदेशी किती सांगितलेले आहेत 91 आणि कोष्ठ प्रदेशी 41. हा नंबर जास्त महत्वाचा नाही, फक्त हे लक्षात ठेवा. चरकांनी किती सांगितलेले आहेत 360 आणि सुश्रुतांनी 300. शाखे प्रदेशी किती इथं सुश्रुतांचे 120, कोष्ठ प्रदेशी 117 आणि शीर प्रदेशी 63. तसेच चरकाचे शाखा प्रदेशी 128, कोष्ठ प्रदेशी 141 आणि शीर किंवा ग्रीवा प्रदेशी 191. चरकांनी किती सांगितले 360, सुश्रुतांनी 300. मॉडर्न एस्पेक्ट मध्ये 206. म्हणजे अस्थिचे प्रकार. अस्थिचे किती प्रकार पडतात 5 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात 5. कपाल रुचक वल, कपाल रुचक तरुण वलय नलक अस्ति. आता काय श्लोक सांगितलेला आहे, एतानी पंचविधानी भवंती. तर त्याचा कपाल, कपाल, रुचक, तरुण, वलय आणि नलक. कपाल अस्ति म्हणजे कोणते बोन, फ्लॅट बोन. कोणते बोन, फ्लॅट बोन. रुचक अस्ति म्हणजे जे तीत मध्ये बोन प्रेझेंट असतात. रुचक म्हणजे कुठं, जे तीत मध्ये प्रेझेंट असतात. तरुण कशासोबत रिलेट करू शकतो आपण तरुण अस्थिला, कार्टिलेज सोबत. कशासोबत, कार्टिलेज सोबत. वलय म्हणजे जे कर्व्ड असतात, जे कर्व्ड किंवा सर्क्युलर असतात, रिफ्टच्या बोन सारखे. आणि नलक अस्ति म्हणजे लॉंग बोन्स. कोणते बोन्स, लॉंग बोन्स. किती प्रकार झाले 5. एतानी पंचविधानी भवंती. तद्यथा कपाल रुचक तरुण वलय नलक संज्ञानी. एतानी पंचविधानी भवंती. तद्यथा कपाल रुचक तरुण वलय पंचविधानी. किती टाइप सांगितले 5. टाइप ऑफ बोन किती, कपाल, कपाल रुचक तरुण, कपाल रुचक तरुण वलय आणि नलक अस्ति. किती प्रकार सांगितले आहेत 5. कपाल रुचक तरुण वलय नलक. कपाल रुचक तरुण वलय नलक, हे 5 प्रकार. मग सुश्रुतांनी एक अस्ति जास्त सांगितलेली अणु अस्ति. जे कार्पल्स आणि मेटाकार्पल्सचे बोन आहेत, म्हणजे स्मॉल स्मॉल बोन आहेत, ते एक अणु अस्ति जास्त सांगितलेले आहे. सर्वात पहिलं बघून घेऊ कपाल अस्ति. कपाल अस्ति काय म्हटलं आहे, कह नाम शिर तम पालयति इति कपाल. म्हणजे शिर ज्याचं पालन करतो त्याला काय म्हटलं आहे, कपाल म्हटलं आहे. काय म्हटलं आहे, शिर ज्याचं पालन करतो त्याला काय म्हटलं आहे, कपाल अस्ति. कपाल अस्ति कुठं सांगितलेलं आहे तर स्कल, शीर प्रदेशी आणि नितंब प्रदेशी सांगितलेलं आहे. कुठं सांगितलेलं आहे, शीर स्कल मध्ये आणि हिप बोन मध्ये सांगितलेलं आहे. ज्याला फ्लॅट बोन सांगितलं. शीर प्रदेशी सांगितलेलं आहे आणि नितंब प्रदेशी सांगितलेलं आहे.
कोणतं सांगितलेलं आहे? कपाल अस्थि सांगितलेली आहे. कोणती? कह नाम शिर तम पालयति इति कपाल. म्हणजे शिर ज्याचं पालन करतो त्याला काय म्हणतो आपण? कपाल अस्थि म्हणतो. कोणती अस्थि म्हणतो? कपाल. त्याच्यानंतर कोणती सांगितलेली? दशनास्तु रुचकानी. काय? दशनास्तु रुचकानी. म्हणजे रुचक अस्थि कुठे प्रेझेंट आहे? दातांमध्ये प्रेझेंट आहे. म्हणून काय सांगितलेलं आहे? दशनास्तु रुचकानी. काय सांगितलेलं आहे? दशनास्तु रुचकानी. म्हणजे कुठं? दातांमध्ये. रुची उत्पन्न करणारे कोणते? रुचकानी म्हणजे काय? रुची उत्पन्न करणारे, अन्नाला चघळण्यास मदत करणारे, त्यामुळे अन्नाची चव रुची कळते, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? रुचक अस्थि म्हणतो. दशन म्हणजे दात, त्याला कोणते अस्थि म्हटलं आहे? रुचक अस्थि म्हटलं आहे. श्लोक आहे दशनास्तु रुचकानी. काय म्हटलं आहे? दशनास्तु रुचकानी. कुठं आहे हा? दातांमध्ये आहे. कोणते अस्थि? रुचक अस्थि. पहिलं काय सांगितलं मी? कपाल अस्थि. त्यानंतर काय सांगितलं? रुचक अस्थि. कपाल अस्थि काय? कह नाम शिर तम पालयति इति कपाल. दशनास्तु रुचकानी. नंतर लास्ट आहे तरुण अस्थि. तरुण म्हणजे काय? कार्टिलेज. बॉडीमध्ये जे कार्टिलेज आहे त्याला काय म्हणतो आपण? तरुण अस्थि म्हणतो. तरुण अस्थि काय? श्लोक काय आलेला आहे तरुण अस्थीचा? पाहून घ्या एकदा. ग्रहण कर्ण ग्रीवा अक्षिकोशु तरुणानी. ग्रहण कर्ण ग्रीवा अक्षिकेशु तरुणानी म्हणजे काय? कर्ण प्रदेशी, कान, ग्रीवा प्रदेशी, कंठ आणि मान, ट्रकिया आणि अक्षिकोश. अक्षिकोश म्हणजे डोळ्यांच्या स्वभावातील जे अस्थि आहे त्याला काय म्हटलो आपण? कार्टिलेज म्हणतो. काय म्हणलो? कार्टिलेज किंवा तरुण अस्थि. त्या कशा असतात? सगळ्यात इम्पॉर्टंट मृदू असतात. कशा असतात? मृदू असतात. कार्टिलेज आपले कसे असते तर मृदू असतात. कठीण असतात का? नाही. ह्या अस्थि कशा असतात? मृदू. नासा, कर्ण, अक्षिकोश आणि ग्रीवा प्रदेशी जे अस्थि सांगितलेले आहेत त्याला काय म्हणतो आपण? तरुण अस्थि म्हणतो. कोणते अस्थि म्हणतो? तरुण अस्थि. ग्रहण कर्ण ग्रीवा अक्षिकेशु तरुणानी. ग्रहण कर्ण ग्रीवा अक्षिकोश. ग्रहण कर्ण ग्रीवा अक्षिकोश तरुणानी. कशा असतात? मृदू असतात. कशा असतात? मृदू. त्यानंतर फोर्थ पॉईंट सांगितलं वलय असते. जे कर्ड बोन असतात त्याला काय म्हणतो आपण? वलय म्हणतो. जे रिप्सचे बोन आहेत, रिप्सचे जे बोन आहेत ते कसे? पार्श्वपुष्ठ रेषु वलयानी. पार्श्वपुष्ठ रेषु वलयानी. पार्श्वपुष्ठ प्रदेशी जे पण अस्थि असतात त्याला काय म्हणतो आपण? वलय असतो. ज्या अस्थींचा आकार गोल असतो, अर्धा वर्तुळाकार असतो त्यांना काय म्हणतो? वलय अस्थि म्हणतो. कोणते अस्थि म्हणतो? वलय अस्थि म्हणतो. कोणत्या प्रदेश असतात? पार्श्व प्रदेशी. पार्श्व म्हणजे बरगड्या, पुष्ठ प्रदेश म्हणजे पाठीचा कणा, वर्टिब्रेमध्ये जे प्रेझेंट असतात किंवा छातीच्या भागात जे प्रेझेंट असतात ते. पार्श्व प्रदेश म्हणजे इकडे जे प्रेझेंट असतात ते कोणत्या अस्थि झाल्या? वलय अस्थि झाल्या. किंवा रिप्सच्या ज्या असतील त्या कोणत्या? वलय अस्थि झाल्या. लास्ट अस्थि आहे नलक अस्थि. जे पण लॉंग बोन आहेत ते काय आहेत? नलक अस्थि. लॉंग बोन्स काय आहेत आपले? ह्युमरस, फिमर, हे काय? नलक अस्थि. नलक अस्थि काय सांगितले? शेष आणि नलक संज्ञेने. म्हणजे हे सोडून जे शेष, वरचे चार सोडून जे शेष उरलेले असते आहेत त्या कोणत्या आहेत? नलक अस्थि. सांगितलेले चार प्रकार सोडून उरलेले सर्व हाडे, उरलेले सर्व अस्थि हे नलक अस्थि म्हणतात. हे अस्थि कशा असतात? लांब असतात. म्हणजे दंडगोलाकार किंवा सिलेंड्रिकल असतात. म्हणजे जे सगळे लॉंग बोन आहेत ते कोणते आहेत? नलक अस्थि आहेत. कोणते आहेत? नलक अस्थि आहेत. हे झाले तुमचे 5 प्रकार. त्यानंतर एक अणु अस्थीचं वर्णन केलेलं आहे. जे छोटे बोन्स असतात त्याला काय म्हणतो आपण? अणु अस्थि म्हणतो. ज्या अस्थि आकाराने अत्यंत लहान आहेत किंवा त्याला अणु अस्थि असे म्हणतात. म्हणजे कार्पल्स आणि टार्सल्सचे बोन जे आहेत त्याला काय म्हणतो आपण? जे कार्पल्सचे बोन आहेत ते कसे आहेत? स्मॉल आहेत. आणि टार्सलचे बोन पण कसे आहेत? छोटे. मनगटातील छोटे हाडे किंवा इकडले छोटे हाडे. हे काय झाले? अणु अस्थि झाले. अस्थीचे किती प्रकार झाले? 5 प्रकार. आणि संवाहक सांगितला अणु अस्थि सांगितलं. अस्थीचं स्वरूप. अस्थि काय? पितृज भाव सांगितलेला आहे. कसा भाव सांगितलेला आहे? पितृज भाव. अस्थि काय? अस्थीमध्ये हार्डनेस खूप असते, बोन्स म्हणून तर काठिण्य खूप असतं अस्थीमध्ये. आणि पृथ्वी महाभूत प्रधान. आता कडक आहे म्हणजे काठिण्य आहे म्हणजे काय? पृथ्वी महाभूत असणार. आणि वायू आणि अस्थीचा काय असतो? आश्रय संबंध असतो. वायू आणि अस्थीचा काय सांगितलेला आहे? आश्रय संबंध सांगितलेला आहे. वायू आणि अस्थीचा आश्रय संबंध सांगितलेला आहे. म्हणजे जर वात वाढला शरीरातील तर अस्थीचं काय होतं? क्षय होतो. काय होतो? क्षय होतो. शरीरातील वाताची वृद्धी झाली तर अस्थीचे काय होणार? क्षय होणार. हे काय झालं? अस्थि आणि वाताचा काय झाला? आश्रय संबंध सांगितलेला आहे. नंतर तुमचा लास्ट पण क्लिनिकल आश्रय संबंध सांगितला मी तुम्हाला. वाताचा आणि अस्थीचा आश्रय संबंध आहे. धातू प्रोषणाचा क्रम. जर अस्थि धातूची दूषित झाला असेल, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मग त्याच्यामधून मज्जा पण हे होणार आणि नंतर मज्जाची काय होणार? पोषण होणार नाही व्यवस्थित. त्याच्यानंतर काय? अस्थीचे प्रकार आणि विजा. अस्थीच्या वेगवेगळ्या प्रकारात अस्थीचे वेगवेगळे इजा होऊ शकतात. म्हणजे जनरली लॉंग बोन्स हे लवकर फ्रॅक्चर होतात असं सांगितलेलं आहे. म्हणून काय सांगितलं? अस्थीच्या प्रकारावर त्याची फ्रॅक्चर्स कळून येतात. आणि अस्थि सारता, बोनची व्हायटिलिटी. अस्थीची काय? अस्थि सारता जर टिकून नाही राहिली तर अस्थीमध्ये काय होणार?
वेगवेगळ्या अडचणी निर्माण होणार. हे काय झाले आपल्या ऍस्पेक्ट झाले अस्थिचे. जनरली बोन्सचे फ्रॅक्चर जे बघतो आपण किंवा बोनचे रिलेटेड जे पण डिसऑर्डर्स बघतो हे कशात येणार, अस्थिचे क्लिनिकल अप्लाइडमध्ये येणार. अस्थिमुळे ज्याच्यामध्ये वाताचं प्राधान्य जास्त आहे, ज्याच्यामध्ये वात जास्त आहे त्याला काय होणार, त्याचे वेगवेगळे आधी सांगितलेले आहेत वेगवेगळे म्हणजे सन्निगत वात हे असे काय झाले, हे वातामुळे काय होतात, अस्थिमुळे जॉईंट्स पण डिफेक्ट होतात. म्हणून हे काय अस्थिचे क्लिनिकल अस्पेक्ट सांगितले आहेत. चलो थँक्यू.